मला माहीत नाही कुठल्या घटनामुळे सुरू आहेत राजकीय. माझ्या माहितीप्रमाणे कालही मी स्पष्ट केलेलं आहे, पक्ष बांधणीच्या संदर्भातून मी आज हा दौरा सुरू केलेला आहे. नांदेड वगैरे या ठिकाणी आता दौरा झाला सुरू होतो आहे. परभणी काल, त्यानंतर आम्ही बाकीच्या सगळं ठिकाणी वाशिम वगैरे, हिंगोली वगैरे करून आता लातूर करणार आहोत. पक्ष संघटना बांधणे आणि मजबूत करून येणाऱ्या 29ला हा पक्ष आमचा सत्तेवर आणण्याचं उद्दिष्ट घेऊन काम करतोय. रवी राणा असं म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी 15 दिवसात एकत्र येतील आणि सुप्रिया दीदींना जे आहे ते मंत्रिपद मिळेल. कोण म्हणाला? रवी नारायण ज्योतिषी कधी त्यापासून झाले मला माहीत नाही. अगोदर त्यांचंच पहिलं त्यांनी बघावं, मग दुसऱ्यांदा तर ज्योतिषी सांगावं. नाही, पण हे जे तुमचे नेते आहेत ना, जयंत पाटील असतील, जयंत पाटील मुख्यमंत्र्यांची परवा त्यांनी भेट घेतली, एकनाथ शिंदेची भेट घेतली, चव्हाणांची भेट घेतली. असं आहे की एखादा नेता पक्षाचा आहे, तो एखाद्या कामासाठी गेला तर त्याला राजकीय भेट होत नसते. त्यांनी त्या दिवशी जयंत पाटलांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की मी माझ्या असलेल्या ईश्वरपूर असलेल्या नगरपालिकेच्या कामानिमित्ताने मुख्यमंत्र्यांना भेटलो. काल त्याच हेतूने ते उपमुख्यमंत्र्यांना भेटलं, ज्यांच्याकडे नगरविकास खातं आहे. त्या भेटीचा अर्थ लगेच वेगळ्या पद्धतीने करण्याचा कोणी प्रयत्न करू नये. असा कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव, असा कुठल्याही प्रकारची चर्चा, मी अध्यक्ष आहेत, आदरणीय पवारसाहेब आहेत, सुप्रियाताई आहे, जयंत पाटील, आम्ही आमच्याकडं कुठल्याही प्रकारचा कोणत्याही पक्षाचा NDAमध्ये सामील व्हा, एकीकरण करा, विलिनीकरण करा, अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. जयंत पाटील पार्थ पवार पण मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत. मला माहीत नाही ते कशासाठी भेटलेत ते. जयंत पाटील कालच्या भेटीमध्ये असं कोणी सांगितलं, हे सूत्रच आम्ही शोधतोय. आमच्या पक्षामध्ये अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव आलेला नसताना अर्थ खातं जयंत पाटलांना भेटणार आहे आणि मग अशा पद्धतीने होणार आहे. मी तुम्हाला अध्यक्ष म्हणून सांगतो, अशा कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव किंवा चर्चा आमच्यापर्यंत आलेली नाही. की अर्थ खात्यासाठीच हा सगळी सुरू आहे. राष्ट्रवादी दावा करते म्हणजे अजित पवार साहेबांची, शिवसेना पण ते आता असे वेगवेगळे चर्चा आहेत. मग सुनेत्रा पवार आणि यांना राष्ट्रवादी, त्यांची काँग्रेस आणि आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार, NDAमध्ये आम्ही बाहेरून पाठिंबा देणार का काय, अशा वेगवेगळ्या चर्चा आहेत. मला वाटतं की जोपर्यंत पक्षाकडून अधिकृत अशा प्रकारचं जाहीर होत नाही, आणि पवारसाहेब आहेत, निर्णय घेणारे पवारसाहेब आहेत, पवारसाहेब जोपर्यंत कुठला निर्णय होत नाही आणि असा निर्णय आलेला नाही, प्रस्ताव आलेला नाही, तर याच्यावर चर्चा का करावी. पण 3-4 दिवसापासून ज्या काही राजकीय घडामोडी सुरू आहेत ह्या भेटीगाठी, त्याच्यामुळे असं वाटतंय की मर्ज होणार पार्टी किंवा त्यांना समर्थन देणार. मी नांदेडच्या दौऱ्यावर आलो नसतो ना, मी पक्षवाढीसाठी आलो नसतो. पक्षवाढीच्या संदर्भातून माझ्या नेत्यांनी आदेश दिला आहे. 15 ऑगस्ट नंतर आम्ही पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहोत. मी असेल, सुप्रियाताई असेल, सगळे खासदार आमदार आमचे सगळे एक आहेत. आम्ही अख्खा महाराष्ट्र पिंजून काढणार. आणि मी परत सांगतो, आदरणीय पवारसाहेब सुद्धा महाराष्ट्रामध्ये दौरा करणार आहे. आपण ज्या पद्धतीने म्हणत आहात की राष्ट्रवादी NDAत सामील होणार नाही, मात्र आता जे अयोध्ये मंदिरातील चोरी प्रकरणासंदर्भात असो, जे आंदोलन होतात काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, त्याच्यावर मात्र सावध भूमिका आहे राष्ट्रवादी काँग्रेस. अजिबात नाही, अजिबात नाही. राम मंदिराच्या बाबतीमध्ये जी काय चोरी झालेली आहे, धर्माच्या नावावर, रामाच्या नावावर यांनी सत्ता मिळवली, त्यावर कुठलीही कारवाई किंवा देशाचे पंतप्रधान बोलले नाही. पण राष्ट्रवादी आणि विरोधी पक्ष याच्यावर, काँग्रेस असेल, आम्ही सगळे आवाज उठवतोय. प्रत्येक ठिकाणी आमची लोक आंदोलन करतायत. एवढंच नव्हे, नीट पेपर फुटीच्या संदर्भात असो, महावितरणचा गलत कामकाज असो, कर्जमाफी असो, राष्ट्रवादी महाराष्ट्रामध्ये आक्रमकतेने आता रस्त्यावर उतरलेली आहे. मात्र सोनम वांगचुकच्या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचा एकही कार्यकर्ता त्या ठिकाणी सहभागी झाला नाही. शिवसेना, काँग्रेस इतर सगळे पक्षाचे सामील झालेले. माझे सुनील भुसारा तिथे परवाच्या दिवशी जाऊन आलेले आहेत. माझ्याबरोबर ते आता आहे. उद्यापासून संसद अधिवेशन चालू होतं आहे. आम्ही इंडिया आघाडीचे सगळे खासदार तिथं आवाज हा उठवणार आहेत आणि आमचे सगळे नेते तिथं निश्चितपणाने जे आहे त्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.